नक्की. धन्यवाद सुस्मिता, माहिती दिल्याबद्दल. आत्ता आपण ही थेट दृश्य बघतोय. संजय राऊत यांची तब्येत बरी नाहीये. त्यांना सगळ्या गर्दीपासून आणि लोकांपासून लांब राहायला सांगितलंय, मीडियापासून बोलण्यापासून लांब राहायला सांगितलेलं आहे. पण आज 13वा स्मृतिदिन आहे बाळासाहेब ठाकरे यांचा आणि त्या निमित्तानं त्यांच्या पुतळ्याला मानवंदना अर्पण करण्याकरता खासदार संजय राऊत पोहोचलेले आहेत. दृश्यांमध्ये आपल्याला थेट खासदार संजय राऊत बघायला मिळत आहेत. आमचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. खासदार संजय राऊत आपल्या भावाबरोबर आलेले आहेत तिथे. बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन आहे, त्यानिमित्तानं अभिवादन करण्याकरता ते तिथे पोहोचलेले आहेत. आमच्या प्रतिनिधींकडे आपण जाऊया. संकेत तिथे उपस्थित आहेत. संकेत, काय अधिक माहिती? जर आपण पाहिलं की आज बाळासाहेब ठाकरे यांचा 13वी पुण्यतिथी आहे, त्यामुळे राज्यभरातून शिवसैनिक हे शिवतीर्थावरती दाखल होत आहेत. आणि यातले एक हायलाईट म्हणजे संजय राऊत त्यांच्या बंधूंसोबत शिवाजी पार्कवरती दाखल झालेले आहेत. खरं तर गेले काही दिवस संजय राऊत हे माध्यमांसमोर बोलले नाही. पुन्हा पुढचे 3 महिने म्हणजे पुढचे आता माध्यमांसमोर 3 महिने म्हणजे जानेवारीमध्ये वगैरे बोलणार होते. पण बाळासाहेबांसाठी म्हणून त्यांनी जो डॉक्टरांचा जो प्रोटोकॉल असतो तो प्रोटोकॉल त्यांनी थोडासा बाजूला ठेवला आणि आपल्या बाळासाहेबांसाठी, आपल्या साहेबांसाठी ते आज आपल्याला शिवाजी पार्कवरती आलेले दिसले. आणि त्यांना पाहून अनेक शिवसैनिक सुद्धा भावूक झालेले आपण आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्की. तिकडे अरविंद सावंत आपल्याला रिगल सिनेमाच्या समोर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना दिसले. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे इथेच येणार आहेत का स्मृतीस्थळावर एकत्र? संकेत? हो, खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आता शिवाजी पार्क मधलं जे बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे तिकडेच येणार आहेत. मी आता राज ठाकरेंच्या घराच्या इथून जवळच आहे मी उभा, तर थोड्या वेळात राज ठाकरे इथून निघतील. खरं तर आपण जर पाहिलं गेलं तर राज ठाकरे शेवटचं पुण्यतिथीला स्मृतीस्थळावर जर गेले तर आपण जर तो ट्रॅक रेकॉर्ड पाहिला तर ते 2014 साली गेले होते. म्हणजे दुसरी जी पुण्यतिथी होती ना त्या साली गेले होते. आणि गेली 11 वर्ष राज ठाकरे त्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्थळावर गेले नव्हते. पण अलीकडच्या काळात जर आपण पाहिलं तर राज आणि उद्धव यांच्यामधलं जवळीक वाढलेली आहे. आणि ते एक कारण आहे की आज राज ठाकरे जातात. त्यावेळेला घटना घडली होती. राज ठाकरे जेव्हा पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्थळावरती गेले होते त्यावेळेला शिवसैनिकांनी खरं तर खालून घोषणाबाजी, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद अशी घोषणाबाजी केली होती. आणि म्हणून राज ठाकरेंनी नंतर त्या स्मृतीस्थळावरती जाणं बंद केलं होतं. पण आता गेल्या काही महिन्यांमध्ये आपण पाहतो की संकेत, आपण बघतोय संजय राऊत यांची तब्येत जरा बरी नाहीये, तरी पण ते इथे आले, तर ते माध्यमांशी काही 2 शब्द बोलतील असं वाटतंय? त्यांना खरं तर सांगितलं की डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की फार बोलू नका, बाहेर जाऊ नका. त्याच्यामुळे माध्यमांशी बोलतील की नाही याच्यावरती अजून थोडंसं शासंक आहे. पण अद्याप तरी त्याचं काही कन्फर्मेशन नाही की ते माध्यमांशी बोलतील. पण एक मात्र तिथे बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ते आपल्या निवासस्थानापासून नाही म्हटलं तरी 15 ते 20 किलोमीटर लांब ते शिवाजी पार्कवरती आलेले आहेत आज. नक्की नक्की. आपण तुझ्या माध्यमातून ही दृश्य परत एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. संजय राऊत आपल्याला दृश्यांमधनं दिसत आहेत. फोनवरून आहेत आमचे प्रतिनिधी संकेत वरग याच ठिकाणी आहेत जिथे स्मृतीस्थळ आहे आणि राज ठाकरेंचं निवासस्थान सुद्धा आहे, त्या मध्ये ते उपस्थित आहेत. आणि संजय राऊत स्मृतीस्थळी दाखल होऊन त्यांनी बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन केलेलं आहे, त्यांची आठवण जागृत केलेली आहे. आज मी जो काही आहे तो सगळा बाळासाहेबांमुळे आहे, त्यांच्या विचारांमुळे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आहे, असं आजच सकाळी पोस्ट केलं होतं संजय राऊत यांनी. आणि त्यानंतर बाळासाहेबांना अभिवादन करण्याकरता ते घरून आपल्या भांडूपच्या निवासस्थानावरून इथे दादरला आलेले आहेत. संकेत आपल्यासोबत आहेतच. संकेत, काय आपल्याला वातावरण आणि नियोजन दिसतंय संकेत स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या? खरं तर आता आपण जर पाहिलं तर 11 वाजले, त्यामुळे अजून तरी फार अशी गर्दी झाली नाहीये. पण अजून 11, 11:30, 12च्या आसपास हजारोच्या संख्येने शिवसैनिक इकडे आपल्याला दिसतील. नेत्यांची इथे आता मांदियाळी सुरू झालेली आहे. सकाळी अनिल देसाई येऊन गेले. अरविंद सावंत जे रिगलला आहेत त्या अरविंद सावंत थोड्या काही मिनिटांनी इकडे येतील. त्यामुळे नेते मंडळी इथे आता यायला सुरुवात होईल. आणि खरं तर मुख्य आकर्षण ठरणार राज आणि उद्धव ठाकरे. तर ते दोघे ज्या वेळेला इकडे येतील त्यावेळेला इकडे परिस्थिती काय असेल ती पाहण्यासारखी असेल. नक्की शिवसैनिकांमध्ये किंवा मनसैनिक सुद्धा असतील आज इकडे. मनसैनिकांमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये खूप जल्लोष असेल. त्यामुळे आता काही थोडाच वेळ बाकी आहे राज आणि उद्धव आता या स्मृतीस्थळावरती येण्यासाठी. नक्की नक्की. संजय राऊत काहीच क्षणामध्ये स्मृतीस्थळावर आले, त्यांनी दर्शन घेतलं
आणि ते बाहेर पडतायत. अजून ते पूर्णपणे गाडीत बसून निघून गेलेले नाहीत. ते प्रसारमाध्यमांशी बोलतात का याबद्दल अजून साशंकता आहे, कारण त्यांची तब्येत बिघडलेली आहे. त्यांना बोलू नका, खूप लोकांमध्ये मिसळू नका असं सांगितलेलं आहे. पण तरी देखील आज बाळासाहेबांचा स्मृती दिन म्हटल्यानंतर ते काही स्वतःला थांबवू शकले नाहीत. आज अत्यंत भावनिक असा संदेश त्यांनी ट्विटरवरून दिला आहे. ट्विटर म्हणून म्हणजे पोस्ट केलेला आहे त्यांनी आपली प्रतिक्रिया, की आज जो काही मी उभा आहे, जो काही मी घडलो आहे तो बाळासाहेबांमुळेच. आणि ही जी बाजूला दृश्य तुम्ही बघताय ते शिवतीर्थ म्हणजे स्मृतीस्थळ जे आहे बाळासाहेबांचं ते आणि शिवतीर्थ हे अगदी काही पावलांच्या अंतरावर आहे. आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्याकरता जाणार आहेत असं कळतंय. आणि ते दोघं एकाच वेळेला जातील का हेही बघायचं. पण जवळीक वाढलेली आहे दोन्ही भावांमधली आणि येत्या काळामध्ये वेगवेगळ्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणुकांना सामोरं जातात का हेही बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.